पण वैष्णव कोणाला म्हणायचं की ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आणि बुका आहे, अशाला वैष्णव म्हटलं जातं. पण ज्या वैष्णवांचं महत्त्व विषाद करण्यासाठी जी काही अहोरात्र कष्ट करणारी मंडळी असते, मग ती माळा तयार करणारे असतील, प्रसाद बनवणारे असतील, ह्या सगळ्यांमुळे वैष्णवांना देखील शोभा येत असते. कारण तुमची माळ घातल्याच्या नंतर अतिशय प्रसन्न असं वाटतं. पण या एकंदरीत जर आपण पाहिलं तर खूप मोठी गर्दी आज या पंढरपुरामध्ये या वारीच्या निमित्ताने बघायला मिळते. काय आनंद होतोय आज? छान वाटतंय सगळं. आता आम्ही करतोय सगळं, तुळशीच्या माळी 6 महिने झालं करतोय सगळं आतापर्यंत सगळं. आणि आता इथून पण चांगलंच करत जाईल सगळं. पण आम्हाला पण चांगलं हे व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टीचं मिळायला पाहिजे काहीतरी थोडंफार आहे. सगळ्या गोष्टींचं त्यांना पण महत्त्व आहे. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं की हे त्यांचे अनुभव होते. अतिशय चांगल्या अशा पद्धतीच्या कंठीमाळ असतील, त्यानंतर पांडुरंगाची प्रतिमा ज्याच्यामध्ये त्यांनी गुंफलेली आहे. असं वेगवेगळं तुम्ही हे तुमच्या स्वतःच्या बुद्धीने डोक्याने हे सगळं काही करता, वेगवेगळं वारकऱ्यांना पुरवण्यासाठी. सगळं सांगेल तर काय काय हे असे माळे सगळे नमुन्याचे करतात, त्यांनी सांगतील ना ते सगळे करतो आम्ही. ना असं पांडुरंगाची, विठ्ठलाची किंवा अशी माऊलीची आहे, तुळशी माळ आहे. काय काय तुमचं नाव आहे? आणि अश्विनी गंगेकर, अश्विनी श्रीकांत गंगेकर. आणि तुम्ही पंढरपूर? हा, पंढरपूरचं स्थानिक. दरवर्षीपेक्षा यावर्षी तुम्हाला काय गर्दी खूप वाटली? गर्दी खूप आहे. बरं आहे, चांगलं आहे सगळं. बरं, ही सगळी वारकरी जरा हे करतात ना, पोलीस वगैरे बसू देत नाहीत, ते करून देत नाहीत, खूप त्रास देतात आम्हाला. हे व्हायला ना पाहिजे एवढं सगळं त्रास. आपण बघितलं की किती चांगले अनुभव त्यांचे आहेत. कारण वैष्णवांना वैष्णव म्हणून जेव्हा शोभा कोणामुळे येते तर ह्या सगळ्या मंडळीमुळे येत असते. या मंडळींना त्रास होऊ नये असा काहीतरी प्रबंध शासनाने करावा, या अशा बोलक्या भावना या वारीच्या निमित्ताने या माऊलीच्या होत्या. खरं तर पाहिजे आमचं थोडंसं नीट करायला पाहिजे ना, कसं असं बसायला पाहिजे, असं टाकून द्यायला नाही पाहिजे आम्हाला की हे नाही करायचं ते नाही करायचं, तुम्ही सगळं करायला पाहिजे. सकळाशी येथे आहे अधिकार. पांडुरंगाच्या दरबारामध्ये सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार मिळावा किंवा तिथं आम्हालाही बसता यावं, एकंदरीत त्या वैष्णवांची सेवा करण्यासाठी. पण रस्त्यावर बसलं तर पण खूप करतात, आम्हाला त्रास देतात लई. तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा संत नाथ महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून वैष्णवाला कशामुळे शोभा येत असते तर माळेमुळे शोभा येते आणि आबीर आणि बुक्यामुळे शोभा येत असते. त्यामुळे या शोभा ज्यांच्यामुळे येते त्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. ते आपले वैष्णवांना साथ देणारी किंवा वैष्णवांना एकंदरीत सहकार्य करणारी ही सगळी मंडळी आहे आणि वारकरी मंडळी आहे. त्यामुळे यांना कुठलाही त्रास होऊ नये आपण देखील आपल्या माध्यमातून आशिष शासनाला विनंती करणार आहोत. तुम्ही सर्वजण बघत आहात मंडळी, यंदाची पंढरीची वारी, आपली वारी आपली परंपरा. रामकृष्ण हरी.